स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एनए प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे 9922 64 31 04. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी. नमस्कार. गेले 1 महिना झालं फलटण तालुक्यामध्ये जो काही फलटण तालुक्यातील जे काही 2 राजकीय प्रमुख गट आहेत, याच्यामध्ये राजे गट असेल किंवा खासदार गट असेल, यांच्याकडून ज्या पद्धतीने गेले 1 महिना झालं फलटण तालुक्यात खरं तर म्हणायला लागेल त्याला तमाशाच चाललाय, अशा प्रकारचं वातावरण तालुक्यात होतं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या वतीनं आम्ही एक कंबाईन अशी प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. त्याचं मूळ कारण हे की वारंवार फलटण तालुक्यातील फक्त लोकांना काहीतरी लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा आणि फक्त राजकारणाभोवती सगळी गोष्टी आणून ठेवायच्या, विकास वगैरे बाकी या सगळ्या गोष्टींना बगल द्यायची, असाच एक विषय आता मोठ्या प्रमाणावरती कमिन्सचा घेण्यात आला. आणि खरं बघायला गेलं तर दिगंबर आगवणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 6-7 वर्षापूर्वी फलटण तालुक्यामध्ये एक आंदोलन झालं होतं. या आंदोलनाच्या मूळ मागण्या होत्या की यामध्ये कमिन्समध्ये जे काही वेतन मिळतं ते प्रॉपर वेतन मिळलं पाहिजे, स्थानिक मुलांना त्याच्यात रोजगार मिळले पाहिजेत. आणि या पद्धतीचा सरकारचा खरं तर GR पण आहे की स्थानिक ज्या काही कंपन्या आहेत, लघु उद्योग असेल, सूक्ष्म उद्योग असतील, यांच्यामध्ये 80% जे काही स्थानिक असतात त्यांना रोजगार दिले पाहिजेत. आणि हे असे सगळे सरकारी GR आहेत. याची एक समिती असते, जिल्हा समितीचे जिल्हा अधिकारी हे अध्यक्ष असतात, राज्याची समिती असते. आणि असं सगळं असताना सुद्धा फलटण तालुक्यातील जे काही कमिन्स कंपनी असेल किंवा इतर सगळे जे काही उद्योग समूह असतील, त्याच्यामध्ये स्थानिकांना त्या कॅलिबरमध्ये त्या पगारामध्ये नोकऱ्या दिल्या जातात का, तर आपल्याला असं काही दिसत नाही. आणि ह्या प्रश्नाकडे मूळतः बगल दिली जाते. 6-7 वर्षापूर्वी दिगंबर आगवणे साहेब हे आज जे काही भाजप पदाधिकारी असतील किंवा माजी खासदार असतील यांच्या समवेतच काम करत होते. आणि मग त्यानंतर भाजप सत्तेत आली, इथं खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर खासदार झाले. त्यानंतर कमिन्सचा प्रश्न आठवला नाही का? कमिन्स प्रश्नावरती त्यानंतर एक सत्ता आली, सत्ता गेली, त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती चुप्पी होती. आणि आता त्याच्यानंतर अचानक परत एकदा कमिन्सचा प्रश्न ऐरणीवर आला. कामकाज मंत्री आले, कमिन्सचा पॅनल घेऊन बसण्यात आलं आणि कमिन्सला टाळे ठोकू, कमिन्सवरती आंदोलन घेऊ अशा वल्गना करण्यात आल्या. आणि त्यानंतर आता जर 4-2 दिवसांनंतर जर आपण आता प्रेस बाईट वगैरे बघितल्या तर कमिन्सचा पूर्ण विषय आता हवेत विरघळला आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती काहीतरी कमिन्स कंपनी सोबत सेटलमेंट झाली आहे का? कारण की अलीकडचा जर स्वर बघितला तुम्ही तर ह्यांचा स्वर पूर्ण बदललाय. कमिन्स योग्य रीतीने काम करतंय, मग विषय फक्त कॉन्ट्रॅक्टिंगचा आहे का? म्हणजे सगळ्यांचे धागेदोरे कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये अडकलेत. आम्हालाही 4 कॉन्ट्रॅक्टिंग मिळालं तर आम्हालाही कमिन्सचं काही अडचण नाही, वावगं नाही, असंच चित्र सगळं आता तालुक्यात दिसतंय. कारण की फक्त आणि फक्त तरुणांना काहीतरी चुचकारण्यासाठी कमिन्सचा मुद्दा उपस्थित झाला असं मला वाटतं. त्यानंतर दुसरा विषय असेल फलटण कत्तलखान्याचा, तोही सातत्याने ह्या तालुक्यामध्ये उचलला जातो. बावनकुळे साहेब ज्यावेळेस फलटणला आले त्यावेळेस विविध संघटनांनी नीरा नदीचं पाणी कसं प्रदूषित होतंय, कत्तलखान्याचा कसा दुष्परिणाम आसपासच्या गावांवरती होतोय हा विषय मांडला होता. मग त्यांनी त्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिले, त्यांनी नीरा नदीचं परीक्षण केलं. त्याच्यानंतर काय झालं? केंद्रात राज्यात भाजपचं सरकार त्याही वेळेस होतं, आजही आहे. मग कत्तलखाना का बंद पडत नाही फलटणचा? कारण की कुठलाही विषय या तालुक्यात मिटवायचा नाही. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जर प्रपंच बघितला तर हा एक मुरा कुस्तीचा डाव आहे. गेली 20-25 वर्ष झालं या तालुक्यामध्ये एक मुरा कुस्ती चालू आहे. नुरा कुस्ती म्हणजे काय की एखादा बनावटी पैलवान बोलवायचा आणि त्या पैलवानासोबत आपण कुस्ती खेळायची आणि मग पुढे मारल्यासारखं मांडी चोपटे उड्या मारायच्या. अशी नुरा कुस्ती गेली 25 वर्ष या तालुक्यात चालू आहे. आणि म्हणूनच या तालुक्यात सत्तांतर होत नाही. खऱ्या अर्थानं विरोध करणारा किंवा
सामान्यांच्या विषयाला हात घालून त्यांचे प्रश्न मिटवणारा विरोधकच ह्या तालुक्यात नाही, असा आमचा आरोप आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या वल्गना खायला जातात की आम्ही कारखानदारी तालुक्यामध्ये उभा केली. तुम्ही कारखानदारी उभा केल्यानंतर त्याचा फायदा काय झालाय तेव्हा? आज आपल्या फलटण तालुक्याच्या चारी बाजूला सरयू साखर कारखाना असेल, साखरवाडी साखर कारखाना असेल, श्रीराम साखर कारखाना, गोविंद दूध डेअरी आहे, स्वराज दूध डेअरी होती, त्याच्यानंतर केबी एक्सपोर्ट आहे, कमिन्स आहे. एवढ्या सगळे कारखानदारी उभा राहून सुद्धा कमी कॅलिबर मध्ये लोकांना मुलांना तिथं काम करायला लावलं जातंय. आज जर तुम्ही गौंड्याची हाजरी बघितली की जो बिगाऱ्याची की जो अनस्किल्ड असतो त्याला सुद्धा 700 रुपये हाजरी आणि मुलांकडून 12-15 हजार रुपयामध्ये काम केलं जातंय. इंग्रज सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने फक्त लोकांना जगण्यापुरतच भत्ता दिला जात होता ना, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर ह्या तालुक्यात उभं आहे आणि त्यामुळे इथला तालुक्यातल्या तरुणांमध्ये किंवा शेतकऱ्यामध्ये कष्टकऱ्यामध्ये कुठेही सोबत आलेली दिसत नाही. एवढी सगळी कारखानदारी येऊन झालं काय तर हे मालक जे हे कारखानदार होते ते श्रीमंत झाले, त्यांचे मोठमोठे महाल या तालुक्यात उभा राहिलेत, पण कुठल्याही शेतकऱ्याच्या पोराच्या कष्टकऱ्याला किंवा नोकरदाराला एक फ्लॅट 1 गुंठा जमीन घेता आलेली नाही. त्याचा फक्त उदरनिर्वाह ह्यात भागतोय. त्याच्यामध्ये मानसिक गुलामगिरी पेरण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यालाही आपल्याला फक्त या तालुक्यात जगायला मिळते आणि तेच पुष्कळ आहे अशी काहीतरी भावना झाली. आणि म्हणून आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घेतली. यामध्ये जर बघितलं तर कारखानदारीच्या बाबतीत फलटण तालुक्यामध्ये स्वराज साखर कारखाना असेल, श्रीराम साखर कारखाना असेल, शरयू असेल किंवा साखरवाडी असेल, ह्यांनी किती दर दिला? माळेगाव सारखा 3600-3700 रुपये, सोमेश्वर सारखा 3800 रुपये दर ह्यांना द्यायला जमला का? मग तुम्ही आम्ही कारखानदारी उभा केली कशासाठी केली? तुमच्या वैयक्तिक हेतूसाठी केली, स्वतःच्या फायद्यासाठी केली. तुम्ही इथल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे काही सुबत्ता आली का? केबी एक्सपोर्ट सारखा आपल्या इथे एक कंपनी आहे, ठीक आहे, कंपनी वाढली मोठी झाली, कौतुक आहे, पण त्या ठिकाणी कॅलिबर प्रमाणे पगार दिले जातात का? 8 तासाच्या कामाच्या ऐवजी 12 तास काम करून घेतलं जातंय का? किती रुपये तिथे दिले जातात? आणि मग याच्यामध्ये त्यांचे जे काही या सगळ्या साखर कारखाने असतील किंवा या संस्था असतील याच्यात या सगळ्या कामगारांचे इन्शुरन्स काढलेत का? त्यांचे वैद्यकीय इन्शुरन्स असतात किंवा यांना बोनस दिला जातो. त्या सगळ्या गोष्टी दुसर आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फलटण तालुक्यात रेल्वेचा एक विषय सातत्याने सांगला जातो, रेल्वे आली. फलटण तालुक्यातील आपल्या आगारामध्ये 120-130 बसेसची रिक्वायरमेंट आहे. त्यापैकी फक्त 80 बसेस कार्यरत, 80 बसेस आहेत आणि त्यातल्या 60 कार्यरत आहेत. ज्या बसेस रहिवासी जात होत्या गावांमध्ये की ज्या तिथं आदल्या दिवशी जायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यायच्या, त्या बऱ्यापैकी बसेस सगळ्या बंद झाल्यात. मग त्या प्रश्नाकडे कोण बघणार? पण सत्ताधारी असतील, विरोधक असतील, ह्यांना फक्त ह्या तालुक्यात नुरा कुस्ती खेळायची आहे आणि कुठलाही चांगला सक्षम असा उमेदवार नेतृत्व ह्या तालुक्यामध्ये आलं नाही पाहिजे. हे जी एक व्यवस्था गेली 15-20 वर्ष जी चालू आहे तीच आहे अशी कंटिन्यू ठेवायची आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. यानुसार